नहीं जा सकता। देते जो आता देते बोलून बोलतो मग त्यांनी दिला ना फोन दिला त्याला आता हां त्यांच्या फोन अगर आपको पैसे दे रहे क्या? नहीं पैसे नहीं होना मैं नील करके होना बस। हा सगळा गोंधळ पायात इथले जे साहेब आहे यांनी दरवाजा आतमधून लावून घेतला. आतमध्ये बोलतात साहेब, दरवाजा पण उघडत नाही आहेत. काय घोळ झाला बँकेचा हे तुम्ही पाहूनच राहिले. जवळपास एवढ्या मोठ्या प्रमाणात गर्दी झाली आणि पूर्ण 4-4 महिने 1-1 वर्ष आधीचा घोटाळा इथं दिसून येऊन राहिला. मोहन नगर येथे भारत फायनान्स हे एक कंपनी आहे ज्याले मायक्रो फायनान्स असे म्हणतात. जवळपास इथं 5 ते 6 जे इथले कस्टमर आहेत या पतसंस्थेचे किंवा मायक्रो फायनान्सचे काहीतरी मोठा घोळ झाला. अंदर या त्यांच्यासोबत बोलू आपण, कारण की खूप जास्त रोष दिसला. जेव्हा मी इथं आलो ना तर खूप जास्त यांच्यामध्ये रोष दिसला. ते काकू आहे, त्या काकू सोबत काहीतरी थंब घेऊन 12 वेळा थंब घेऊन यांचे पैसे काढण्यात आले. काकू काय काय झालं सांगा बरं. केवायसी करायसाठी त्यांना बोलवलं आम्हाला कॅफेवर आणि केवायसी झाली म्हणून घरी पाठवून दिलं. त्याच्यानंतर इथं आल्यानंतर लाडक्या बहिणीचे पैसे काढायसाठी आली मी, तर त्याच्यानंतर माहित झालं की माझ्या अंगावरचे 1,20,000 रुपये या बँकेवाल्याने काढून दिले. कसे काढले, कुठून काढले, म्हणजे माहित कसं पडलं तुम्हाला? नाही, पहिल्यांदा मी केवायसी करायसाठी अलीमध्ये गेली, तर तिथं माझं अचलपूर में अली कॅफे में, तर तिथं माझा केवायसी करायसाठी झाली म्हणे काकू केवायसी. मी घरी वापस आली. त्याच्यानंतर मी 2-3दा यांच्या बँकेच्या साहेबाला फोन लावला, सर माझा अर्ज लागला का, सर माझा अर्ज लागला का. नाही काकू वेळ आहे, काकू वेळ आहे, खातं बंद पडलंय. असं करता करता त्यांनी 1 महिना घुमवलं. मग मी त्यांचा पिछा करणं सोडून दिला. आता लाडक्या बहिणीचे पैसे सबसिडीचे आले नाही म्हणून मी इथं आली, तर तेव्हा माहित झालं की माझ्या अंगावर 1,20,000 आहे. तुमच्यापासून म्हणजे तुमचे पैसे काढताना जो कर्मचारी होता तो कुठे आहे सध्या? तो फरार झालाय म्हणजे इथून सांगत आहे. दर्शन राऊत फरार झालाय म्हणून सांगत आहे इथून, म्हणजे गायब झाला बा. तो नेरपिंगळीचा. दर्शन राऊत असा व्यक्ती इथला कर्मचारी आहे, तो नेरपिंगळीचा आहे. आपल्या लक्षात येईलच तो कुठं ना कुठं दिसतेस तुम्हाला. हे दादा आहेत, यांच्यासोबत काय झालं ते ऐकून घ्या. सर हमारा ऐसा हुआ है कि 65,000 का लोन किया है 2024 में. 65,000 का लोन करने के बाद में 95,000 रुपए उसमें क्रेडिट हो गए. वो 35,000 का इन्होंने वाइट कर लिया है और दूसरे ही दिन इन्होंने ट्रांजैक्शन करने को बोला है. हमने इनको पूरा पैसा निकाल के दिया है और निकालने के बाद इन्होंने 64,500 रुपए की हमको स्लिप दी है. स्लिप देने के बाद में इन्होंने हमको बोला कि आपका पूरा क्लियर हो गया, हमको एनओसी दिए. एनओसी देने के बाद हम जब घर पे चले गए, आज हमारे ऊपर 11,800 रुपए का ओवरड्यू बता दिया है. उसकी वजह से हमारा पूरा सिविल भी खराब हो गया. 11,800 रुपए वो जो हमारे आंग पे भी हो गए. जब हम यहाँ पे बीएम के पास में आए तो बीएम यहाँ पे है नहीं. बीएम के जो नीचे टीम लीडर वो बोल रहे हैं कि आपको हम ना लिखित में दे सकते, ना हम आपको, ये प्राइवेट कंपनी है, हम यहाँ पे कुछ भी नहीं कर सकते. ये भारत फाइनेंस है, यहाँ पे पूरा फ्रॉड हो रहा है. जितने भी महाराष्ट्र में भारत फाइनेंस है उसका पैसा भरना स्टॉप कर दो. सबसे पहले जाके अब चेक करो कि आपका पैसा आपके अकाउंट में है कि नहीं है. कोई सर निकाल के लेके जा रहे, कोई भी सर पे यकीन करो मत, कहीं भी थंब लगाओ मत, केवाईसी करो मत. सब तरफ फ्रॉड हो रहा है. भारत फाइनेंस में जो भी है एक भी पैसा भरो मत. जब तक भरेंगे नहीं तब उनका आपको प्रॉब्लम सॉल्व होगा नहीं. उसके बाद में आप जाके कंप्लेंट करो पुलिस स्टेशन में. कंप्लेंट करने के बाद ही आपका प्रॉब्लम आपको सॉल्व होगा, तब तक की आपका प्रॉब्लम सॉल्व नहीं होगा. सोबतच या काकू आहे, या काकूंचा पण काहीतरी वाद झाला आहे. तर काय झालं काकू? माझ्यासोबत मला लोनची गरज होती. मी ते दर्शन राऊत होते, ते सर आले, ते म्हणत होते का लोन सँक्शन करून देतो, मला 12,000 रुपये द्या. तर मी गरज असल्यामुळे मी दिले, नाहीतर तुमचं लोन सँक्शन करू नये असं म्हणत होते. आतमध्ये जे कर्मचारी आहेत आपण त्यांना विचारू का यांचा प्रॉब्लेम सॉल्व्ह कसा करणार. कारण की मला माहित पडलं की या दादांना एक नंबर दिला, त्याच्यावर फोन केला, शाब्दिक काहीतरी वाद झाला त्यांचा. लिहून देणार होते, लिहून देत नाही असं काहीतरी. आपण चला आतमध्ये बोलू त्यांच्यासोबत. सर आहेत आपल्यासोबत. सर आता थोड्या वेळ आधी जो इथं वाद होऊन राहिला होता, कारण यांचे बऱ्याचशा समस्या होत्या. कोणाचं सिबिल खराब झालं, कोणाचे पैसे बाहेरूनच काढण्यात आले. एक काकू आहेत त्यांचं तर 12,000 रुपये घेऊन म्हणते लोन सँक्शन करायचं होतं. नेमका विषय काय आहे हा? हे जसं तुम्ही आधी माझ्यापासून म्हणजे तुम्ही रेकॉर्ड करून घेतलेला आहे. त्यांचा 2024 मध्ये एक स्टाफ होता दर्शन राऊत म्हणून, तर त्यांनी काय केलंय, त्याला सीएससी पॉइंटवर नेलेला आहे कस्टमरला. ठीक आहे, कस्टमर आपल्या अडाणी असतात, एवढं काही त्यांना समजत नाही.
तर CSC पॉइंटवर नेऊन त्यांच्या म्हणजे त्यांना विश्वासात न घेता त्यांनी ते परस्पर पैसे काढून घेतलेले आहे. ठीक, असं हे प्रकरण आहे. तर मग आपल्या बँकेचं म्हणजे आपली जी फायनान्स बँक आहे याची जबाबदारी काय आहे मग अशावर? याची जबाबदारी अशी आहे, तुम्ही तुमच्याकडून मी असं लेखी स्वरूपात तक्रार घेऊ आणि त्या जो कर्मचारी आहे आपण त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करू आणि कस्टमरला आपण लवकरात लवकर न्याय देण्याचा प्रयत्न. सर म्हणतात की पूर्ण आपण म्हणजे यांच्यापासून लिहून घेऊ, जे कंप्लेंटर आहे त्यांच्यापासून लिहून घेतल्यानंतर तो जर कधी गुन्हेगारी सापडला तर त्याच्यावर फौजदारी गुन्हा देखील ते नोंदवू शकतात. आता ये ऑफिस का हम अभी यहाँ से चले जाते हैं. आप लेटर साइन कर दो, कितने महीने में हमारा प्रॉब्लम सॉल्व हो जाएगा. हम यहाँ से चले जाएंगे. ओरली हमको कुछ भी नहीं चाहिए सर. हमको टोटल सिग्नेचर होना, क्योंकि हमारे पास तो सिर्फ 2 डॉक्यूमेंट की सिवा कुछ भी नहीं है. क्या बताएंगे हम? आप कल चल के ऑफिस चेंज कर देंगे तो क्या करेंगे सर? हमारे किसी भी गारंटी नहीं है. ऑफिस चेंज हो गया, यहाँ का स्टॉक चेंज हो गया तो क्या करेंगे? वो बोलेंगे वो करते दादा हमको ओरली लेटर पैड नहीं है. आपको इससे बड़ा ठीक है, आप फाइनेंस का जैसे आप ये पावती देते हो इस पे लिख के दे दो, ऐसे पावती पे आपकी साइन दे दो उसके ऊपर. नहीं लेटर पैड. तो वही बोल रहा लेटर पैड पे हमको ओरली कैसे चाहिए? ओरली आप बोलेंगे चले जाओ कल ऑफिस से. बरोबर आहे ना, यांच्यासोबत जे झालं आता लेटर द्यायला लागेल ना, लेटर पॅडवर द्या त्यांना लिहून. जरा मला वरिष्ठांशी बोलावं लागेल. आप ऐसे बोल रहे थे कि आप वरिष्ठ से बात करते थे, वरिष्ठ बोलते थे कि लेटर पैड पे दे दो लेते थे. अब ये बोल रहे हैं कि आप चले जाओ, आपको हम दे देंगे. ये अपने मन से बोल रहे हैं. लिख के क्यों नहीं दे रहे? लिख के देने की बात आ रही तो वरिष्ठ से बात करो बोल रहे हैं. वरिष्ठ से क्यों बात करेंगे? वरिष्ठांशी बोलून सांगतो म्हटलं. अरे आमच्या प्रॉब्लेम है ना, हमारा प्रॉब्लम विचारायचं ना. विचारून तुम्ही आम्हाला लिहून द्या. ऐका का, विचारून सांगतो मी देतो तुम्हाला. ठीक आहे ना, आम्ही थांबतो इथं. बँकेचा माणूस आला, मी कर्ज लावासाठी म्हटलं तर कर्ज लावासाठी कर्ज लागत नाही. मी काकू तुमचं खातं बंद पडलंय, तुम्ही KYC करायसाठी कॅफेवर आहे. मी KYC करायसाठी कॅफेवर गेली आणि वापस आली. त्याच्यानंतर यांच्या बँकेच्या साहेबांना मला 3 हप्ते घुमवलं होती. काकू तुमचं खातं बंद पडलंय, तुमचं खातं बंद पडलंय. असं करता करता मी पिछा सोडून दिला. जेव्हा माझ्या लाडक्या बहिणीचे पैसे कटत होते, सिलेंडरची सबसिडी कटत होती, त्याच्यानंतर मी इथं आली तर त्याच्यानंतर माझ्या अंगावर 1,20,000 रुपये कर्ज दाखवतात. आणि यांच्याच बँकेच्या माणसानं माझे पैसे काढले, कोणीतरी तिथं काढले हे मला माहित नाही आणि कसे काढले हे मला माहित नाही. पण माझ्या अंगावर माहिती नाही काही म्हणजे आपल्याला मेसेज वगैरे काहीच नाही आला. अच्छा, आणि कशामध्ये तुम्हाला तुमच्यावर स्टेटमेंटमध्ये दिसून राहिलं ना, कुठून काढले ते दिसून राहिलं. हाँ अचलपुर बोल रहे हैं सर कि बोले हम किसी और का नंबर देते हैं, उनसे बात कर लो, वो आपको लीगली लिख के दे सकते हैं या नहीं दे सकते वो बताएंगे. बोले ऐसा नहीं बता रहे कि हम लिख के देंगे. अभी तक के बोल रहे थे कि आप चले जाओ हम सॉल्व कर देंगे. जब ओरली उनको लेटर पैड पे लिया तो नहीं बोल रहे. यांचं काय म्हणणं आहे की तुमच्याकडून लिहून द्या बा, 1-1.5 महिन्यात आम्ही क्लिअर करून देतो म्हणून तसं लेटर पॅडवर. आम्ही तेच म्हटलं जे हां तेच म्हटलं त्यांना, मी लिहून नाही देऊ शकत आपण. हो हेलो सर हेलो सर आप बोल रहे हो ओरली कि आप बिल्कुल सॉल्व करके दोगे. हाँ बोलिए. हाँ बहुत सारे लोगों के साथ फ्रॉड हुआ है ना, उनके घर में ऑडिटर जाता है, उसमें क्या है वो RBI ऑडिटर आता है. हाँ. तभी फ्रॉड गिना जाता है. आप बोलोगे मतलब आप बोलोगे 1 लाख का फ्रॉड हुआ है और एक्चुअली रहेगा फ्रॉड 50,000 का. हाँ. तो वैलिड नहीं होता ना. हम आपको लिख के दे देंगे कि हम आपके पास आप जितना बोलोगे उतना फ्रॉड हुआ है और वो कल जाके कम हुआ तो फिर दिक्कत होगी ना. इसलिए क्या है, और वो हमारा ऑथराइजेशन लेटर हमारा चलेगा ही नहीं. आपको वो ऑडिटर से चलेगा. जब तक ऑडिटर आपके घर को नहीं आता, आपके मम्मी का या जिसके साथ फ्रॉड हुआ उसका स्टेटमेंट नहीं मिलती नहीं रखते और वो बैंक को वैलिडेट होगा तब जाके वो फ्रॉड आपका हो जाएगा और वो आ जाएगा फिर पार्टी. ठीक है सर, आपका बोलना ही है, पर इस पर हमको क्या मालूम पड़ेगा कि अभी 2024 से ये आप सॉल्व कर रहे हो. 2024 में हमने ये कंप्लेंट की थी, आपको 1 साल लग गया क्या ये सबको ऑडिटर करने के लिए? मैं जो पूछ रहा हूँ सर उसका जवाब दीजिए ना. मैं जो पूछ रहा हूँ उसका जवाब दीजिए कि आपको 1 साल लग गया क्या ये सब सॉल्व करने के लिए? तो कब तक होगा वही तो हम लिख के ले रहे हैं सर. कब तक होगा? तो फिर इसका मतलब क्या हम सालों साल तक के आपके पीछे घूमते रह गए आप जब सॉल्व करेंगे तब?
देखो सर, हम एक ही बोल रहे हैं, एक तो हम आपको आपकी तरफ से हमको लेटर पैड पे लिख के हो ना, नहीं तो हम कंप्लेंट करते हैं FIR कॉपी। बस ये दो में से हमारे पास प्रॉब्लम, हाँ कर देना ना। नहीं, हम स्टाफ क्यों करेंगे, हम कंपनी के नाम से करेंगे। स्टाफ के नाम से क्यों करेंगे, कंपनी में स्टाफ है ना, आपने हायरिंग की उनकी, तो नहीं वो आपका प्रॉब्लम है। आप चेक करके प्रॉब्लम ये करो, आप उनकी प्रोफाइल देख सकते हैं, प्रोफाइल देखने के बाद हायरिंग करो उनकी। तो फिर अगर आपने किया है हायरिंग तो ये आपकी गलती है। तुम्ही कर्ज एखाद्या सँक्शन करता ह्या प्रोसेसला कोण कंपनीच्या मालक असल्यासारखं तुम्ही कंपनीने फोन तर लावा, तुम्ही गरिबाची परिस्थिती समजून का नाही शकत? काकू तुम्हाला आता द्यायचं म्हटलं ना, मला माझ्या जोडून द्या। मग काय करायचं आता, काहीच उपाय नाही आहे, काम आहे बोले, तुम्हाला सांगूच शकत नाही मी। काल दुसऱ्यापासून 500 रुपये घेऊन आम्हाला मी त्यांना सांगितलं आहे तुमचं, तर त्यांनी पण टाकायला लावली। सेम जे प्रोसेस असते त्या प्रोसेसनं तुम्हाला आहे ना। आणि आता आम्हाला जर कर्जाचं गरज पडलं तर काय आम्ही फसलाव ना त्याच्यात, तुम्ही तर शेप मध्ये आहे पण आम्ही फसलाव नाही त्यात। आता तुम्ही फसले आहेत काकू, तुम्हाला फसलेले याच्यातून काम काढून टाकायचं माझं काम आहे। त्याच्यासाठी मी तुम्हाला डॉक्युमेंट सांगितले, तुम्हाला डॉक्युमेंट लागले तेवढे डॉक्युमेंट नाही का? आता बरं हे डॉक्युमेंट देता मी 4 दिवसात तुम्ही काय माझ्या लाडक्या बहिणीचे पैसे मला रक्कम एवढी होत नाही। मजूर वर्गाचा माणूस आहे तो, त्याच्यासाठी 1,20,000 आणि त्याच्यावर वाढणारा रेट ऑफ इंटरेस्ट हे काही जवळजवळ कमी जास्त होत नाही। त्या व्यक्तीने का फाशी घ्यायची, बोला लागेल, डिस्कशन करावं लागेल, त्यांना सांगा लागेल की कशाबद्दल हे झालं आहे। मी तुम्हाला स्टेटमेंट वगैरे मागितलं आहे, ते मला सगळे डॉक्युमेंट्स लागले, हे आपण प्रोव्हाइड केल्यानंतर तात्काळ तुमच्या कर्मचाऱ्यांनी पैसे काढले माझ्या खात्यातून, तर हे काय झालं मग? तात्काळ काढले तर मी शूट करून राहिलो दुसरा मोबाईल, म्हणजे केवायसी करायला बोलून राहिला, मी घरी आल्यावर माय केवायसीवर एवढे पैसे काढून राहिला, मग त्याचं काय? मी तुमचं सांगितलं, मी वरती हेड ऑफिसवर बोललो की आहे काकूचा असा प्रॉब्लेम आहे, वरचे तर पैसे द्यायचं राहिले नाही तुम्हाला डायरेक्ट, ठीक आहे आपण टाकू ना, आपण तुमची कंप्लेंट टाकू, त्याच्यावर रेग्युलर भरणारे कस्टमर सगळं बरोबर आहे तुमचं, बरं टाइम द्यावा लागेल। अचलपुर में जो सेतु है, ये सेतु से पैसे निकाले, ऑनलाईन सर्व्हिसेस, अली ऑनलाईन सर्व्हिसेस अचलपूर, या अली ऑनलाईन सर्व्हिसेस मधून काढलेले आहेत। आणि तो कुठे आहे अली सध्या? अचलपूर मध्ये। अचलपूर मध्ये। अरे भाऊ लवकर या बरं तुम्ही थोडं, हा या तुम्हाला तिथेच गाड्या गेल्या, या अंदर या सरळ पहिल्याच घरात अंदर। हो हे आता म्हणजे 1,20,000 काढले ना, हे ना आताचा जस्ट 4-1 दिवस झाले समजून घ्या जवळपास। नाही 4 महिने झाले, नाही 4 महिने झाले वाटते जवळपास, हा 4 महिने स्टेटमेंट मध्ये रिक्वेस्ट। मेरा कहना मतलब है सर, अगर जुना है तो अगर आपके 100 रुपए थकित है तो आप अगले महीने में आए थे, आज 1 साल से आपने क्यों नहीं कुछ किया? आपके अगर 100 रुपए भी थकित रहते, 4 साल घर पे आते पैसे लेने के लिए कि हमको 100 रुपए वापस करो, और जैसे आप ये बोल रहे हो कि 1 साल पुराना है, तो आपको 1 साल तक की लक्ष्य में नहीं आएगा कि आपके 55,000 रुपए इसमें कैसे आए, और हमने वापस किए तो इसका सिविल कैसा डाउन हो रहा, ये आपके ध्यान में नहीं आया। ये आपका प्रॉब्लम है कि हमारा है? सरळ दिसून राहिलं या बँकेमध्ये की सर तुमचं लक्ष नाही आहे, तुमचे कर्मचारी करून काय राहिले, यांच्यापासून 12,000 रुपये देऊन त्यांचं लोन सँक्शन होते, हे तुमची फीज आहे की तुमचे पर्सेंटेज ठरलेले आहे? सांगा। नाही फीज वगैरे आपण घेत नाही। आता त्या सरांनी जे आहे दर्शन जे राऊत तुम्ही म्हणता, ते मी याच्या आधी समजा 2-3 महिन्या अगोदरच इथून कामावर नाही आहे, ठीक आहे, तर आपण तुमचे जे गेले, जसं मी तुम्हाला सांगितलं की तुमच्याजवळ जे प्रूफ आहे पैसे द्यायचं, ठीक आहे, ते मला प्रोव्हाइड करा, जे काही असेल ते मला प्रोव्हाइड करा, आपण त्याच्यावर कार्यवाही करू, ठीक आहे। आणि तुमचं पण सेम मी तुम्हाला सांगितलं, आणि तुमचे जे पैसे आहे हे बाहेरून काढलेले आहे, आपला बाहेरून काढलेल्या पैशावर कंट्रोल राहत नाही। ऑफिसच्या प्रिमायसेस मध्ये जर काढलं असतं तर त्याच्यात ते वेगळं आहे, ते जे आहे ते भरलं ते आहे वेगळं,
पण यांचं सांगा तुम्ही, ते बाहेरून काढलेलं आहे तर आपल्याला जे सेतू तुम्ही शांततेत राहा, शांततेत ऐकून घ्या. तर आपण त्या याची पण भेट घेऊ, जो ज्याने पैसे विड्रॉल केलं त्याचंही काम होतं. त्याने जर विड्रॉल करून दिलं तर तुम्हाला सांगायला पाहिजे होतं का पैसे विड्रॉल होऊन राहिले बा. आता तो पण खोटा बोलला तुमच्यासोबत की तुमची केवायसी करत आहात, तो पण त्याच्यात मिळला आहे. ठीक आहे सर, जे काही असेल तुमचं बरोबर आहे सर, मान्य आहे की किंवा त्यांना बाहेरून पैसे काढले त्याची ते आपल्या कंट्रोलमध्ये ते मान्य करतात. पण सर तुमचा एम्प्लॉई त्यांना घेऊन चालला सेतूवर, मग याची चूक कोणाची आहे? त्याच्यावर आपण योग्य कार्यवाही करू ना. आहे ना, मग त्याच्या कस्टमरचं या क्लायंटचं काही हे नाही. कस्टमरचं तो घेऊन चालला, सेतूवाल्याची काय मिली भगत आहे हे तुमचा एम्प्लॉई जाणे तो जाणे. आपण पाहू ते काय त्याची मिली भगत आहे, पाहू. जशी तुम्ही मला डॉक्युमेंट द्या आपण त्याच्यात कारवाई चालू करू. आता ह्या गोष्टी आतापर्यंत आपल्या लक्षात नाही, तुम्ही भेटायला आले म्हणून लक्षात आले. सर कार्रवाई करने से हमारा जो प्रॉब्लम है वो कैसे सॉल्व हो जाएगा. काकू कसं आहे, जो केवायसी करायसाठी यांच्याच लोकांना पैसे काढले, यांनी अर्ज लावला. जेव्हा मी लाडक्या बहिणीचे पैसे घ्यायसाठी आली तेव्हा दाखवत आहे की माझ्या अंगावर 1,20,000 आहे. यायला चाट यायच्याच समजून घ्या, याच्या डिपार्टमेंटच्या माणसानं माझे पैसे काढून दिले. दर्शन राऊत लाडक्या बहिणीचे पैसे काढले, सिलेंडरची सबसिडी काढली आणि आम्हाला घुमवूनच राहिले. काय लक्षात येऊन राहिलं तुमच्या? म्हणजे 420 हो गई सर, हमारे साथ में 420 हो गई है. ये 64,500 का लोन था. ठीक है, ये देखो 64,570 रुपए का लोन था, ये पावती दिए. हमारे अकाउंट में 95,000 रुपए आ गए. 95,000 आने के बाद में हमने दूसरे दिन इनको लोन का पैसा वापस किया. वापस करने के बाद में इन्होंने 64,000 की पावती दी हमको. ये 64,000 की पावती है. अब हमारे ऊपर 11,000 ड्यू बता रहा है. जब हमने पेमेंट भर दिया है तो 11,000 का ड्यू कैसे क्या बता रहा है? जब इनकी सिक्योरिटी की प्रॉब्लम था तो इन्होंने बैंक खोलना ही नहीं था. अरे खोली है तो हमारे इसमें ऑटोमेटिक पैसे क्या ब्लैक का व्हाइट कर रहे हैं. उसके बाद में जब हम बीएम को बोल रहे हैं, ये बीएम सर है, इनको बोल रहे हैं, तो 2024 में भी आके हमने इनको बताया था. 2024 में आने के बाद में क्या बोलते हैं कि अब आपका 2 महीने में प्रॉब्लम सॉल्व होगा, आपको पैसे नहीं भरना पड़ेगा. और ये जो सिविल डाउन हुआ है इसको कौन ठीक करेगा? हमारा तो हमारे ऊपर तो कोई बैंक लोन नहीं दे रही है ना, तो ये सिविल कौन डाउन करेगा बताइए. और ये सर बोल रहे हैं कि 2 महीने में हम ठीक करते हैं. सांगा यांचा, या लेडीजचा जो प्रॉब्लेम आहे तो पण सांगा, यांचा पण सांगा काय विषय काय. यांचा जो प्रॉब्लेम आहे 2024चा प्रॉब्लेम आहे. ठीक आहे, हे जे यांच्यासोबत जे झालं आहे आपण यांच्याकडून लेटर वगैरे लिहून घेतलं आहे. ठीक आहे, त्याच्यावर जे कंपनीच्या नियमानुसार जे आपल्याला ऍक्शन घेता येईल, जसं फौजदारी गुन्हा वगैरे, तर आपण ते करू. आणि ज्या एम्प्लॉईने हे जे गुन्हा केलेला आहे त्यांची डिटेल्स आपल्याकडे आहे, तर त्यांच्यावर आपण लवकरात लवकर कार्यवाही करू आणि यांना न्याय देऊ. माझा 2 महिने पहले स्टाफ चेंज हो गया. माझा 2 महीने इनका कहना है कि स्टाफ चेंज हो गया. अगर स्टाफ चेंज हो गया है तो इन्होंने पिछले स्टाफ ने जो 1 लाख रुपए दिए वो क्या हम भरे नहीं क्या? अगर 1 लाख रुपए पिछले स्टाफ में, इनके तो रूल जैसे वैसे रहने वाले हैं. स्टाफ चेंज हो गया तो वो आपका प्रॉब्लम है. आप देख के कहना बरोबर हायरिंग करो, ये आपका प्रॉब्लम है ना. हायरिंग जो कर रहे हैं, कैसे लोग भर रहे हैं वो आपको मालूम है. हम क्या करें उसमें? स्टाफ अगर फ्रॉड कर रहे हैं तो आपकी कंपनी का प्रॉब्लम है, हमारा प्रॉब्लम नहीं है. ये आपको सॉल्व करना पडेगा, हमारा सॉल्व करके चाहिए. सर याच्यात अजून एक असा प्रॉब्लेम आहे, हे म्हणतात की आम्ही जे क्लायंट राहते त्याला इथं बोलावतो पैसे काढण्यासाठी. ठीक आहे, यांचा जो एम्प्लॉई आहे हा यांनी कोणा सेतूवाल्यासोबत मिली भगत करून त्यांचे तिथं पैसे आमच्या क्लायंटला तिथं बोलावून पैसे काढलेले आहे. त्याच्यावर कारवाई झालीच पाहिजे. त्या सेतूवाल्यासोबत माझं म्हणणं हे आहे की जर त्यांचे एम्प्लॉई हे बाहेर असं करत आहे तर यांना काम माहित नाही बा याबद्दल. कोणता फायनान्स है? भारत फाइनेंस है. भारत फाइनेंस है. भारत फाइनेंस में जितने भी कर्मचारी के साथ में ऐसा हुआ, जितने भी यहाँ पे घट लेने वाले के साथ में ऐसा हुआ, वो कल सुबह आके यहाँ पे बता सकते हैं, कंप्लेंट कर सकते हैं. यांना आम्ही त्याच्याबद्दलची माहिती विचारून आली, एम्प्लॉईची माहिती आम्हाला तुम्ही प्रोव्हाइड करा आणि त्याच्यावर आम्ही त्यांच्या रिसर्च त्याची कंप्लेंट करतो, कारण की आम्हाला भरपूर नुकसान झालं आहे याच्यात. पाहिलं की पुरा गोंधळ अंदर चालू होता. त्यानंतर हे सगळेजण बाहेर आले. बाहेर आल्यानंतर आता तुम्ही करणार काय? कारण की तुम्हाला तर माहित आहे दादासोबत फोनवर बोलून दिलं, पण कुठंच काही असं दिसून नाही राहिलं की तुम्हाला लिहून देणार आहे वगैरे. तुम्ही करणार काय आता? ते लेखी लिहून द्यायला तयार नाही आणि मी पोलीस स्टेशनला जाऊन कंप्लेंट करणार. पोलीस स्टेशनला मी पण पोलीस स्टेशनला कंप्लेंट करेन. काकूंसोबत असा फ्रॉड झाला की जवळपास 1,20,000 काढले पैसे. अली कॅफे अचलपूर, हैदर अली कॅफे अचलपूर मधलं, तिथून जवळपास यांच्यापाशी हे यामध्ये स्टेटमेंट आहे की जवळपास 12 वेळा थंब घेतले. आता होऊ शकते कसं की गावाखेड्यातले लोक किंवा ज्यांना असं काही समजत नाही का मशीनवर बोट कसं ठेवायचं,
एक वेळा ठेवलं, लागला नाही, दुसऱ्यांदा, तिसऱ्यांदा, चौथ्यांदा तो क्लिक करत गेला अशी समजा त्याचं त्याला मग काय घोडं नाचवलं त्यानं. पण सर के नंबर पे था, जितने भी ओटीपी आए हैं यहाँ पे सिर्फ ये देखिए इसके अंदर सिर्फ थंब लिए गए और जो ओटीपी है वो सर के मोबाइल नंबर पे गए, सर का मोबाइल नंबर अटैच किया गया इसके और सर ने पूरा पैसा निकाला इसके अंदर का. जितना भी फ्रॉड हुआ है ये यहाँ के पूरे कंपनी के बीएम से लेके नीचे के जितने भी कर्मचारी है वो सब है. हम चाहते हैं प्रशासन से कि हमको न्याय मिलना चाहिए और हमारा पैसा सब हमको वापस आना चाहिए, हमारा सिविल जो भी डाउन हो सब करेक्ट करके होना चाहिए, ये हम प्रशासन से मांग करते हैं. अभी तुम्ही सगळेजण आतमध्ये जेही बोलले, आता त्यांच्यापासून तुम्हाला जे उत्तर भेटलं तुम्ही करणार काय आता याच्यावर? सर हमको अगर यहाँ से प्रशासन से न्याय, हम कोर्ट जाएंगे, कोर्ट में न्याय मांगेंगे हम, अगर हमको यहाँ से न्याय नहीं मिला तो. अभी करेंगे क्या आप? हाँ, हम तुरंत बस यहाँ से पुलिस स्टेशन जाएंगे, पुलिस स्टेशन में जाके हम कंप्लेंट करेंगे, एफआईआर कॉपी लेके हम कोर्ट में जाएंगे. जवळपास होऊन राहिले आपण या जेवढेही आपल्या मागे उभे आहेत त्यांच्यासोबत या बँकेमध्ये हे म्हणजे भारत फायनान्स आहे. भारत फायनान्स यामध्ये फ्रॉड झालेला आहे. आता हे जातील म्हणते रिपोर्ट द्यासाठी फौजदारी गुन्हा नोंदवला जाईल. नंतर पुढची कारवाई काय होते जवळपास जर कधी भेटली तर आपण आपल्या मराठी 24 तासवर पूर्ण बातमी हे पुढे दाखवू.